तब्बल 600 रुपये. आणि त्यानंतर गौरेश आपण देखील अभिनय पाटील आपण थांबा. संघ ज्याच्या नावानं खेळत होता तो गौरेश आणि त्यांचे वडील प्रभाकर काका शेलार यांच्या माध्यमातून 500 रुपये. विनेकसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज. आणि त्यानंतर सोन्यासाठी देखील 1000 रुपये. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो अशा या संघ मालकासाठी. आज खरं तर आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत असताना प्रभाकर काका शेलार यांना अगदी आपण पाहतोय. महेंद्र भगत आपण देखील या. तेजस दादा यांच्या माध्यमातून तुषारजी भगत भोईर यांच्याकडून महेंद्र भगत साठी देखील 600 रुपयांचा कॅश 500 रुपयांचा कॅश प्राइज लागलं होतं. चला महेंद्र दादा भगत आपण या. तुषार दादांचे शुभ हस्ते हे 500 रुपयांचा कॅश प्राइज महेंद्र साठी देखील दिलं जातंय. चला त्यानंतर पाहिलं गेलो तर जे दानशूर व्यक्तीने या स्पर्धेसाठी सरळ हाताने मदत केली आहे त्यांचा देखील आपण नाव उल्लेख करूया. चला हर्षद आपण कुठे आहात. चला त्यानंतर पाहिलं गेलं तर जे दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सरळ हाताने मदत केली आहे त्यांचं देखील नाव उल्लेख करूया आपण. पाहिलं गेलं तर अंकुश भोईर या स्पर्धेसाठी पाहिलं गेलं तर अंकुश भोईर बर्फ त्यांच्या माध्यमातून 5000 रुपये आले. त्यानंतर सागर ग्रुप त्यांच्याकडनं 8000. त्यानंतर मस्ती ग्रुप त्यांच्याकडनं 10000 रुपया. संजयजी पाटील 5055 रुपया. त्यानंतर पाहिलं गेलं तर अनिलजी गोवारी त्यांच्या माध्यमातून 8000 रुपये आले. त्यानंतर गणपतजी शेलार त्यांच्या माध्यमातून 5000. राहुलजी अगदी का पाहिलं गेलं तर भोईर त्यांच्याकडनं 3000 रुपये. नाना भोईर त्यांच्याकडनं 1000 रुपया. त्यानंतर पाहिलं गेलं तर अनंतजी भोईर 3050 रुपये. त्यानंतर प्रसादजी लोखंडे 2000 रुपया. काशीनाथ जी शेलार त्यांच्याकडनं 2000 रुपये. राकेशजी भोईर त्यांच्याकडनं 1000 रुपया. त्यानंतर हरू काका भगत त्यांच्या माध्यमातून 3000 रुपये. त्यानंतर गीता गंगा प्राज बँड त्यांच्याकडनं 2000 रुपयांची देणगी आली आहे. त्यानंतर वैभव पांग त्यांच्याकडनं 1800 रुपये आले. त्यानंतर प्रकाश पाटील त्यांच्याकडनं 3000 रुपये. त्यानंतर प्रकाश भोईर आत्मा त्यांच्याकडनं 1200 रुपये आले. त्यानंतर अशोक शेलार शिपाई पनवेल महानगरपालिका त्यांच्या माध्यमातून 500 रुपये आले. त्यानंतर राजू जोमा भोईर त्यांच्या माध्यमातून 500 रुपये आलेत. किशोर भोईर संकेत 1300 रुपये. त्यानंतर अगदी बादशाह अगदी टपरी त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर 500 रुपये आले. त्यानंतर कैलासवासी अगदी ऋषी भाई कोळी त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर अगदी कमलाकर पंच त्यांच्या माध्यमातून 1100 रुपये आलेत. कैलास शेलार हरी त्यांच्या माध्यमातून 1200 रुपया. हरिदास भांग त्यांच्या माध्यमातून 1000 रुपये आले. त्यानंतर वसंत शेलार आत्मा त्यांच्या माध्यमातून 500 रुपये. किशोर भगत अगदी त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर अगदी 1500 रुपये आलेत. वसंतजी गोवारी त्यांच्याकडनं 1000 रुपये. संतोषजी शेलार फटी त्यांच्या माध्यमातून 1000 रुपये. किरणजी भोईर धूम्रवर्ण 11 त्यांच्याकडनं 11000 रुपयांची धनराशी आली या स्पर्धेसाठी. त्यानंतर पाहिलं गेलं तर शक्ती भार त्यांच्याकडनं पाहिलं गेलं तर 7101 710 मला वाटलं 710 रुपये आले. त्यानंतर अलंकार भोईर त्यांच्या माध्यमातून 1000 रुपये. समर्थ तुकाराम भोईर त्यांच्या माध्यमातून 1000 रुपये. त्यानंतर महादेव भगत अगदी त्यांच्या माध्यमातून 500. राजू भोईर त्यांच्या माध्यमातून 500. त्यानंतर मुंबई मार्केटवाल्या मंडल त्यांच्या माध्यमातून 2000 रुपये. अंकुश पाटील मंडप त्यांच्याकडनं 500 रुपये असतील. अमोलजी वाणी त्यांच्या माध्यमातून 500 रुपये. हरीश्वर पाटील 1000 रुपये. त्यानंतर सोनू मंडप कपडा अगदी त्यांच्या माध्यमातून 500 रुपये. SK
सलून सिद्धी त्यांच्या माध्यमातून 1500 रुपये आलेत. मयूर कृपा भोईर त्यांच्या माध्यमातून 700 रुपये. शुभम बेकरी त्यांच्या माध्यमातून 500. किरण किशन वडापाव त्यांच्या माध्यमातून 150 रुपये. त्यानंतर पंच राम भगत त्यांच्या माध्यमातून 2500 रुपये या स्पर्धेसाठी आले. त्यानंतर ओमकार भोईर त्यांच्या माध्यमातून 1000 रुपये. बाळू मामा अगदी टेम्पो त्यांच्या माध्यमातून 1000 रुपये. राहुल मेडिकल त्यांच्या माध्यमातून 500 रुपये. लोकेश ब्रास ब्रँड त्यानंतर सरस्वती ब्रास बँड त्यांच्या माध्यमातून 2000 आणि यंगस्टार ब्रास बँड त्यांच्या माध्यमातून देखील दोघांमधून 2000 रुपये आलेत. त्यानंतर कोहली रॉक्स ग्रुप मानव पाहिलं गेलं तर मानव माझ्यासाठी सबस्क्राईब गिफ्ट असणाऱ्या विशाल मचिया त्यांच्या माध्यमातून 2000 रुपये. सोपन भगत त्यांच्या माध्यमातून 5000 रुपये. दत्ता पाटील त्यांच्या माध्यमातून 5000 रुपये. त्यानंतर राकेश पोटे त्यांच्या माध्यमातून 5000. अरविंद शेलर त्यांच्या माध्यमातून 1000. नवा ढाबा तांबा त्यांच्या माध्यमातून 500 रुपये. आणि त्यानंतर राजेश भोईर 2000 रुपये. दयनशील भाई त्यांच्या माध्यमातून 500 रुपये. प्रणितजी मालकुरी त्यांच्याकडनं 3000 रुपये. राम भगत आणि त्यानंतर महेश भोईर आकाश जावे अलिबागचे त्यांच्या नाकुबा त्यांच्या माध्यमातून 5000. आणि त्यानंतर कैलासवासी पाहिलं गेले तर सागर पंच भोईर त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेले तर 1000. जग्गू पाटील 1300. त्यानंतर हिरमान भगत 1000 रुपये. तर मनोजजी भोईर 1500 रुपये. राघुजी बार त्यांच्या माध्यमातून 2000 रुपये. देवेंद्र शेलर त्यांच्या माध्यमातून 1000 रुपये. अनिलजी भोईर 1000. त्यानंतर कृष्णा भोईर 750. त्यानंतर गुलाब टेम्पो 2000. त्यानंतर दीपक भगत 2000. त्यानंतर सलमान सलून त्यांच्या माध्यमातून 1000. रुपेश भोईर त्यांच्या माध्यमातून 1000. लक्ष्मी टेम्पो 1000. कोहली राजा ग्रुप त्यांच्या माध्यमातून 11111 रुपये. राहुल गोबारी त्यांच्या माध्यमातून 1000. त्यानंतर शिव भगत त्यांच्याकडनं 1000. अंकुश कोहली त्यांच्याकडनं 750 रुपये. सतीश आचार्य त्यांच्याकडनं 1200 रुपये. या दरम्यान देवेश शेलार यांच्याकडून 600 रुपये. त्यानंतर आपण पाहतोय प्रकाश भोईर 1000 रुपये. अप्सर वेल्डर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. अहमद चिकन यांच्याकडून 1000 रुपयांची धनराशी. इरफान वेल्डर 500 रुपये असतील. संदीप शेठ 500. महाराष्ट्र बार यांच्याकडून 500 रुपये. प्रभाकर शंकर भोईर यांच्याकडून 3000 रुपये आपण पाहतोय. आकाश भगत यांच्याकडून 105 रुपये. मयूर पाटील 1000 रुपये असतील. बंटी पवार 5000. अशोक धमाले 500 रुपये. प्रकाश भगत 2000. निलेश पाटील 1500 रुपये. सुभाष भगत पंच तेल डबा खरं तर आम्हाला प्रस्तुत केला. आयन चायनीज कडून 500 रुपये. सतीश आचार्य यांच्याकडून 1000 रुपये. संजय गोवारी 700 रुपये. आणि या सर्व दानशीर व्यक्तिमत्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं कोलीवाडा प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. वन ऑफ द सिरीज साठी सायकल ज्याने प्रस्तुत केली आहे ते आपण पाहतोय. आद्विक दादा विपुल केनी यांच्याकडून खरं तर सिरीजची सायकल उपस्थित झाली. त्यांचा देखील आम्ही या स्पर्धेच्या आभार व्यक्त करू इच्छितो. यतीन दादा देशमुख यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपये. 2 मिनिटं थांबायचं आहे. मी विनंती करतोय कोणीतरी एकाने या. एकानेच आम्हाला सांगा काय काय करायचंय काय काय नाही. या एकदाच येऊ नका कारण की आम्ही देखील कन्फ्यूज होत आहोत. यस आकाश दादा शेलार आपण या. पैसे द्यायचे बाकी होते प्लेयर्सला. हर्षल कालोखे, विनायक पाटील आणि तेजस शेलार. आकाश दादा आपण कुठे असतील आपण या. त्वरित पहा उशीर आता करू नका. आकाश दादा शेलार या. चला सोने आपण कुठे असतील आपण या. विनायक पाटील तेजस शेलार ज्या खेळाडूंची आम्ही नावे घेतोय लवकरात लवकर या. विनायक पाटील साठी 600 रुपये होते 3 षटकारांचे. आकाश दादा शेलार सोन्यासाठी 600 रुपये असतील. आणि तेजस शेलार यांनी 2 षटकार ठोकले त्याच्यासाठी 400 रुपये. आकाश दादा शेलार यांच्याकडून खरं तर धनराशी आपण पाहतोय रोख रक्कम 1600 रुपये या 3 खेळाडूंना. 600 रुपये खरं तर सोन्या, 600 रुपये विनायक पाटील आणि 400 रुपये पाहतोय तेजस साठी. चला तदनंतर आपण सन्मानाकडे वळत आहोत. मान्यवरांचा शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा पार पडताना पाहायला मिळेल. संघ मालक सर्व संघाचे संघ मालक सर्वप्रथम पंच कमिटी आपण या. सुभाष भगत चला आपण या. सुभाष भगत आपण यावं. पंच कमिटी आपण पाहतोय त्यांचा शुभ सन्मान केला जाईल.
समर्थजी भगत यांच्या शुभ हस्ते पंच कमिटी आपण पाहतोय आमचे सुभाजी भगत यांचा शुभ सन्मान केला जातोय. पुढील सन्मान पंच कमिटी रामाजी भगत आपण या आपला शुभ सन्मान देखील केला जाईल. रामाजी भगत यांचा शुभ सन्मान खरं तर इथे केला जातो या स्पर्धेच्या वतीनं. नेक्स्ट सन्मान नरेशजी भगत आपण देखील यावं. कोलीवाडा प्रीमियर लीग मधील सर्व पंच कमिटी आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने कोलीवाडा प्रीमियर लीगच्या वतीने केला जातो. मायाची उपदार शाल आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन इथे मात्र पाहुण्यांचा शुभ सन्मान अगदी आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट सन्मान असेल बंटी पवार आपण यावं. बंटी दादा पवार चला आपण त्वरित या ज्यांची आम्ही नावे घेत आहोत त्वरित आपण या. थोड्याच वेळात बक्षीस समारंभ सोहळा पंचकमिणी आकाश भोईर यांचे बंधुराज आपण पाहतोय त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. अगदी आपण पाहतोय महेश दादा भोईर यांचा शुभ सन्मान केला जातोय. साईराज भगत वसंतजी भगत यांचा शुभ सन्मान त्यांच्या सुपुत्रला अगदी आपण करतोय साईराज भगत याचा. आणि चला संघ मालक 10 संघ खेळताना आपण पाहिले 10 संघाचे सर्व संघ मालक. चला आता एक एक संघ मालकाला आम्ही इथून विनंती करू. सर्वप्रथम किरण पवार आपण देखील यावा आपला देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. उर्फ भाऊ किरण पवार आमचे भाऊ त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. अनंता भोईर यांचे सुपुत्र नरेश भोईर आपण यावं. अनंताजी भोईर यांचा शुभ सन्मान त्याच्या सुपुत्राचा आपण करत आहोत. नरेश भोईर चला पहा उशीर करू नका त्वरित या. यंग स्टार ब्रास बँड चे प्रतिनिधी आपण देखील या. संदीप भोईर आपण संदीप भगत आपण यावं. यंगस्टार ब्रास बँडचे सर्व त्यांचा शुभ सन्मान खरं तर इथे आपण करत आहोत. संदीप भगत यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने हर्षदादा कोळी यांच्या वतीने होताना पाहायला मिळेल. कोळी राजा ग्रुपचे सर्व सदस्य चला कोळी राजा ग्रुप सर्व सदस्य त्वरित या. चला ना कोळी राजा ग्रुप हा विनंती करतोय आपण त्वरित या. कोळी राजा ग्रुप कोळी राजा ग्रुपचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. कोळी ब्रदर्स ग्रुप नेक्स्ट ग्रुप मन ऑफ द मॅच ट्रॉफी ज्याने पुरस्कृत केलं ते आमचे कोळी ब्रदर्स ग्रुप आपण या. कोळी ब्रदर्स ग्रुपला विनंती असेल आपण त्वरित यावं. आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. पहा कोळी ब्रदर्स ग्रुप चला अर्जुन भोईर आपण देखील या. चला अर्जुन भोईर आपण कुठे असतील यावं. दर्शन शेलार तेजस शेलार यांना देखील आपण पाहू शकाल. वरुण भोईर असतील सर्व प्रतिनिधी कोळी ब्रदर्स ग्रुप ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मन ऑफ द मॅच ट्रॉफी अगदी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. कोळी रॉक ग्रुप्स कोळी रॉक KR ग्रुप्स चला कोळी रॉक ग्रुप आपण त्वरित या. कोळी रॉक ग्रुपचा देखील आपण इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. आमचे भावेशदादा गोवारी असतील, राहुल दादा शेलार असतील, हर्षदादा कोळी असतील, कोळी रॉक ग्रुप आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. आज खरं तर पहा या स्पर्धेमध्ये 3 दिवस पाण्याची पूर्तता ज्यांनी केली गजाननजी भोईर आपण देखील यावं. रिया वॉटरचे सर्व प्रोप्रायटर ओनर गजाननजी भोईर 3 दिवस पाण्याची पूर्तता या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचा शुभ सन्मान इथे या स्पर्धेच्या वतीने केला जातोय.
दत्ताजी शेलार आपण देखील यावं. आपला देखील शुभ सन्मान इथे या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. चला दत्ताजी शेलार. त्यानंतर पाहतोय पहा जे टी शर्ट्स खरं तर प्रिंटिंगचं काम असेल मग सर्व मेहनत असेल आपण बघतोय ते कोली किंग ग्रुप राहुल दादा शेलार असतील, अक्षय दादा शेलार असतील, राहुल दादा शेलार असतील, भावेश दादा गोवारी असतील, राहुल दादा पाटील असतील. चला अक्षय आपण देखील यावं. यांचा देखील शुभ सन्मान आपण करत आहोत. आणि चला आमची लाईव्हची टीम आपण देखील या. 3 दिवस ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली गेली त्यांचा देखील शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. संदेश भगत अँड टीम त्यांचा शुभ सन्मान इथे खरं केला जाईल. सागर दादा साहू असतील, सोमनाथ दादा रास्ते असतील, विजय दादा शर्मा असतील आणि ओनर संदेश दादा भगत. चला सर्व टीम आपण या. आपला शुभ सन्मान खरं तर इथे केला जाईल. चला लाईव्ह टीम सर्वजण, सर्व ऑपरेटर असतील, कॅमेरामॅन असतील, सर्वांना विनंती असेल. चला आणखी कोणी तुमचे प्रतिनिधी जे कोणी असतील त्यांना देखील विनंती करू. विजय शर्मा आपण कुठे असेल आपण देखील या. शुभ सन्मान इथे स्पर्धेच्या वतीने केला जातोय. रॉयल कोली ग्रुप चला आपण देखील या. चला रॉयल कोली ग्रुप संघ आपण देखील या. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. चला रॉयल कोली ग्रुप आपण देखील या. कुठे असेल तर लगेच आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. रॉयल नावामध्ये नाव आहे आणि त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. रॉयल कोली ग्रुप त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. आमची संपूर्ण टीम पाहायला गेलं तर सज्ज झाल्या, त्यांचा देखील सन्मान करू. त्यानंतर पाहायला गेलं तर संपूर्ण 3 दिवसामध्ये त्यांचा आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम एक चांगली अगदी पाहायला गेलं तर ऑपरेटर डीजे मास्टर डीजे माडी त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या. आपल्या देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. त्यानंतर त्यांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर जे स्टेज मंडप डेकोरेटर्सचे सर्व तुम्हाला पाहायला मिळतील. मणीची पाटील त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या. मणीची केनिया त्यांचा आपण सन्मान करणार आहोत, त्यांना देखील विनंती असेल आपण या. परंतु डीजे माडी त्यांचा देखील आपण सन्मान करूया. अगदी पाहायला गेलं तर एक चांगले ऑपरेटर, चांगले संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालेत. येत्या 3 दिवसामध्ये चांगली मेहनत डीजे माडी त्यांच्या माध्यमातून राहिली आणि त्यांचा देखील आपण सन्मान इथून करणार आहोत. पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये नक्कीच गाणी चांगल्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून वाढवल्या. डीजे माडी त्यांचा देखील सन्मान झाला. त्यानंतर प्रणयची केणी त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. अगदी मणीची केणी त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. जे मंडप तुम्ही पाहताय त्यांच्या माध्यमातून अगदी उभारलं गेल्या आणि एक चांगलं बास्केट त्यांच्या माध्यमातून अगदी पाहायला गेलं तर उभारलं गेलं आणि त्यांचा देखील सन्मान पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये केला जातो. त्यानंतर नेक्स्ट सन्मान त्यानंतर चिंचपाडा ग्रामस्थ कोण असतील तर त्यांना विनंती असेल आपण देखील या. आपल्या देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यानंतर कालभैरव क्रिकेट संघाचे जे खेळाडू असतील त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या. आपल्या देखील सन्मान. त्यानंतर चरीमरी कला केंद्र मूर्ती त्या सर्वांना विनंती असेल आपण या आणि त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. जरीमरी अगदी कला केंद्र आणि पाहिलं गेलं तर त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. त्यांचं देखील सहर्ष स्वागत पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये आपण करणार आहोत. माय 14 शाल आणि एक सन्मान चिन्ह देऊन पाहिलं गेलं तर त्यांना इथून सन्मानित केलं जातो. त्यानंतर अगदी माझे सभागृह नेते परिषद ठाकूर त्यांचं देखील आगमन थोड्याच वेळानं पाहिलं गेलं तर या मुख्य व्यासपीठावर होताना पाहायला मिळेल. त्यानंतर जाऊया चला संघ मालकांचा अगदी त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. चला धीरज बीट संघाचे संघ मालक संघाची
त्यांना विनंती असेल आपण या. चला किरणजी भोईर त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. नाकवा अगदी चांगले व्यक्तिमत्व आणि पाहिलं गेलं तर धीरज बिट्स टीमची पाहिलं गेलं तर ती आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. त्यानंतर विहान 11चे संघ मालक कैलासजी भोईर त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. चला विहान 11चे संघ मालक कैलासजी भोईर त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या. आपला देखील सन्मान केला जाईल. त्यानंतर पवनजी भोईर त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. चला किरणजी भोईर नाकवा त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. संघ मालक आणि त्यांचे सुपुत्र पाहायला गेलं तर इथे पाहायला मिळते आणि त्यांचा आपण सन्मान होताना पाहताय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. नेक्स्ट संघ मालक किरणजी भोईर नाकवा त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. बरेचशा बक्षिसे लावले गेल्यात. चला विहान 11 टीमचे संघ मालक वरुणजी भोईर त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. त्यांना देखील विनंती आहे आपला सन्मान आपण स्वीकारायचा. संघ मालक विहान 11 टीमचे कैलासजी भोईर आणि राहुलजी भोईर अगदी विहान 11 टीमचे संघ मालक तुम्ही पाहताय आणि त्यांचा इथे सन्मान केला जातो बा. त्यानंतर जयजी पाटील श्री साई टेलिकॉम टीमचे संघ मालक आणि अगदी आपल्या मराठी माणसाचं हक्काचं दुकान आणि पाहिलं गेलं तर त्यांचा देखील इथे सन्मान केला जातो बा. जयजी पाटील त्यांचा देखील आपण सन्मान इथे करणार आहोत. आणि त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर श्री साई टेलिकॉम 11 संघ या नावानं मैदानाच्या आतमध्ये केलं होतं. जयजी पाटील त्यांचा आपण सन्मान इथे करणार आहोत आणि ते केलं जातं बा. त्यानंतर विजय शेठ कोंडिलकरचे संघ मालक त्यांचे सुपुत्र राहुलजी कोंडिलकर त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या. त्यानंतर गौरेश 11 संघाचे संघ मालक प्रभाकरजी शेल्लर त्यानंतर श्यामजी पाटील त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या. चिंचपाडा गावाची ग्रामस्थ त्यांना देखील विनंती आहे आपण देखील या. अगदी ओम साईराम गौरेश 11 संघाचे संघ मालक प्रभाकरजी शेलार त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला. चला राहुलजी कोंडिलकर त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान या नावानं हा संघ खेळत होता आणि त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. संघ मालक त्यानंतर RCB 11 टीमचे संघ मालक केतनजी भोईर त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या. टीमचे संघ मालक केतनजी भोईर RCB 11 टीमचे सुभद्र मंडप डेकोरेटर्स टीमचे संघ मालक सूरजजी भोईर त्यांना देखील विनंती आहे आपण देखील चला लगेच या. आपला सन्मान इथे केला जाईल. जतीन भोईर अगदी पाहिलं गेलं तर केतनजी भोईर यांचे बंधू जतीन भोईर अगदी पाहिलं गेलं तर त्यांचा इथे सन्मान केला जातो बा. चला सुभद्र मंडप डेकोरेटर्स टीम चला त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. त्यानंतर विनंती करतोय आम्ही प्रजूजी पाटील त्यांना देखील विनंती असेल. चला प्रजूजी पाटील आपण देखील या. त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. चला गीतगंगा ब्रास बँड त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या. त्यांचा देखील सन्मान करूया. मित्रांनो खऱ्या अर्थाने रोशनजी पाटील आणि प्रज्योत पाटील आणि गुलशन पाटील या दोघांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ मित्रांनो. एवढी अप्रतिम आणि सुरेख कॉमेंट्री मराठी कॉमेंट्री आपण त्यांच्या माध्यमातून या 3 दिवस आपण ऐकली. आणि शेखर दादा तेवढ्याच खूप चांगल्या पद्धतीने हा जो आपला टुर्नामेंट आहे त्याने हाताळलेली आहे. जर जोरदार टाळ्या होऊन जाऊ मित्रांनो गुलशन पाटील आणि प्रज्योत पाटील. थँक्यू. श्याम पाटील दादा विनंती करतो चिंचपाडा ग्रामस्थ मंडळ दादा यायचं आहे जरा. आणि आपल्या या टुर्नामेंट सक्सेसफुल होण्यासाठी ग्राउंडसाठी पण दादांनी मेहनत केली भरपूर. दादा धन्यवाद. यायचं आहे दादा तुमचा शुभ सन्मान आम्ही करू इच्छितो.
ओव्हर टू यू सर. चला सरस्वती प्रास बँड आणि गीत गंगा प्रास बँड ते दोन्ही दोघांनाही विनंती करेन आपण याबा आपल्या देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. गीत गंगा प्रास बँड चला आणि सरस्वती प्रास बँड आपण देखील या आपल्या देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यानंतर कुलेश्वर प्रास बँड त्यांना देखील विनंती असेल आणि मोर्या प्रास बँड त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या आपल्या देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. गीत गंगा प्रास बँड आणि त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्यानंतर कुलेश्वर प्रास बँड त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. माय चौदार शाल आणि एक पाहिलं गेलं तर सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केला जातो. त्यानंतर विनंती करेन मोर्या ब्रास बँड मास्टर गजाननजी भगत आणि नरेशजी गोवारिया त्यांचा आपण इथून पाहिलं गेलं तर सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. आणि पाहायला गेलं तर कोहलीपाडा प्रीमियर लीग साठी भरपूर सहाय्यता लाभली गेल्या. आकाशजी भगत यांना देखील विनंती असेल आपण देखील या आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आणि चेप पाहिलं गेलं तर मान्यवर येत होते त्यांच्या माध्यमातून पोहोचवले जात होते आमच्यापर्यंत. चला आकाश भोईर आपण या आपला देखील सन्मान केला जाईल. त्यानंतर सरस्वती ब्रास बँड चला त्यांना देखील विनंती असेल आपला देखील आपण सन्मान स्वीकारायचा त्यांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. आकाश भोईर त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्यानंतर यंगस्टर ब्रास बँड त्यांचा देखील आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. चला विनंती आहे ज्यांचं त्यांचं नाव आम्ही पुकारतोय प्लीज आपला सन्मान स्वीकारायचा आहे कारण की हा सन्मान छोटा नाही आहे. सरस्वती ब्रास बँड मनोज जी शेलार त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. माय शोभदार शाल आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित आपण करणार आहोत. आणि त्यानंतर नेक्स्ट सन्मान चला यंगस्टर ब्रास बँड चला यंगस्टर ब्रास बँड त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत केला. थँक्यू सो मच. आणि चला शुभ सन्मान शेवटचा आयोजन कमिटी मेन ज्याने आयोजन केला भावेश दादा गोवारी असतील. तदनंतर आपण पाहतोय अर्जुन दादा भगत असतील, सोपान दादा भगत असतील, आमचे राहुल दादा शेलार असतील, किरण दादा भोईर असतील, निकलेश दादा भोईर असतील आणि सर्व आयोजन कमिटी आमचे किरण दादांची देखील खूप सारी मेहनत आपण पाहिली. चला सर्व आयोजन कमिटी आपण या हर्षदादा कोहली असतील. त्यानंतर चला जोरदार तालिया या सर्व कमिटीसाठी वाजवा. कारण की समर्थ काय दादा भगत असतील आणि मग सर्व आयोजक आणि त्यांचा शुभ सन्मान मी मान्यवरांना विनंती करेल. किरण दादा चला आपण आयोजकांचा शुभ सन्मान करा. 20 तारखेला आपल्या समर्थ दादांचे 2 हातांचे 4 हात होणार आहेत त्यामुळे सगळ्यांनी अगदी उपस्थिती दाखवा. चला जोरदार झाल्या होऊ द्या कारण की प्रचंड मेहनत आयोजकांकर्त्यांनी या संपूर्ण लीग साठी घेतले आणि त्यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. प्रचंड मेहनत 3 दिवसामध्ये पाहिलं गेलं तर संपूर्ण पाहिलं गेलं तर त्यांच्या माध्यमातून देखरेख केले गेल्या. प्रत्येक पाहुण्यांचं पाहिलं गेलं तर यथोचित मान सन्मान केला गेला आणि जोरदार झाल्या. चला वाजवा संपूर्ण खेळाडूंना विनंती असेल जय उध यस. आणि आमच्यावर देखील सातत्यानं प्रेम राहिले सर्व आयोजक कमिटी आम्हाला अगदी अनेक वर्ष संधी देत असतात त्याबद्दल देखील आम्ही तुमचे आभार व्यक्त करू. समीर भगत आपण देखील या. समीर दादा भगत, मनोज दादा भोईर आपण देखील या. मॅच असतात सुरू असताना थोडे टेन्शन मध्ये होते. सुभद्रा 11चे खरं तर मंडपचे आपण पाहतोय सूरज भोईर यांचे बंधुराज असतील. बाळारामजी शेलार कालिका देवी लोन टीमचे संघमालक आपण या. कोलेश्वर आणि मोरिया 11
यांची मोर्या ब्रास बँड यांची देणगी बाकी आहे ती त्यांनी जमा करावी. कालिका देवी 11चा संघ मालक छोटा आपण पाहतोय, त्यांचे सुपुत्र आहेत, ब्लॉगर आहेत, त्यांचं नाव सुजल शेलार, याचा देखील आपण शुभ सन्मान इथे करत जातोय. 50,000 सबस्क्रायबर पहा, एवढं लहान वयात एवढी उंच भरारी. सुभद्रा मंडपचे सर्व सूरज भोईर यांचे बंधुराज गणपतजी भोईर यांचा शुभ सन्मान आपण इथे करत आहोत. उत्कृष्ट मंडपाची व्यवस्था खरं तर त्यांच्या माध्यमातून, सुभद्रा मंडपच्या माध्यमातून आपल्याला अगदी पाहायला मिळाली. आणि चला आता आपण पारितोषिकाकडे वळत आहोत. ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली जात होती, आमचे जयदादा पाटील देखील आपण पाहतोय, SST चे ओनर यांची देखील खेळी आपण पाहिली. आणि आपले ज्यूसवाले काका आपण देखील या. त्याच दरम्यान यस खरं तर आपण पाहतो या ट्रॉफ्याज आपण पाहतोय स्पर्धेमध्ये रनरअप आणि चॅम्पियन कोलीवाडा प्रीमियर लीग मध्ये स्वर्गीय भगवान धर्मा पाटील माजी नगरसेवक यांच्या स्मरणार्थ, खरं तर जयजी पाटील यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ जयदादा पाटील यांच्या माध्यमातून चॅम्पियन आणि रनरअपची चमचमती ट्रॉफी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि त्या ट्रॉफ्या खरं तर आपण पाहतोय आमचे स्वर्गीय नागेश पांडुरंग कोळी मामा यांच्या स्मरणार्थ खरं तर आम्हाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केल्या गेल्यात. अब्दुल शेख ज्यूसवाले काका त्यांचं देखील शुभ सन्मान अर्जुन भगत यांच्या माध्यमातून केला जाईल. कोणाचा जर नाव चुकून राहिला असेल तर आम्ही इथून क्षमा मागतो. धावपळीमध्ये गडबडीमध्ये एखाद्याचा नामकरण, एखाद्याचं स्वागत राहिलं असेल तर आम्ही त्या व्यक्तीची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण त्वरित बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. चला, ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली जात होती तो बक्षीस वितरण सोहळा इथून पार पडला जाईल. चला, अब्दुलची झकास लकीचे सर्व त्यांचं देखील आपण बाईट मनोगत ऐकूया. 4 दिवस 3 दिवस पाहिले गेले तर ते देखील उपस्थित होत्या. ही स्पर्धा आपल्याला कशी वाटली आणि कसं आपण एन्जॉयमेंट केलं आणि आपल्या प्रतीनं आयोजक आणि खेळाडूंसाठी आपण काय म्हणाल? थँक्यू व्हेरी मच. माझ्या मित्रांनो, हा जो कोलीवाडा प्रीमियर लीग होता हा माझ्या बिलकुल बाजूलाच आहे. मी पटेल मोहल्ल्यामध्ये राहतो. आणि सगळ्यात पहिले जोरात बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, 18 पगड जातीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये आरमार दल जो होता, द गॉड ऑफ नेव्ही ज्याला म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज होते. पण त्यांना जे साथ देणारे होते आरमार दलाचे, ते सगळ्यात पहिले कोलीलो होते. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जिस राख से बना बारूद उसको छत्रपती शिवाजी महाराज कहते हैं. जब तक सूरज चांद रहेगा छत्रपती शिवाजी महाराज आपका नाम रहेगा. एक शेर मी तयार केले छत्रपती शिवाजी महाराजावरती की माझी दोस्ती समजायला तुला वेळ लागल. महाराज हे कोण आहेत हे समजायला तुला वेळ लागल, आणि जेव्हा तू मला समजशील का मी महाराज कोण आहे, जाणता राजा कोण आहे, तेव्हा तुला वेळ लागल. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. एवढे बोलून मी 2 शब्द माझे पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस, थँक्यू. खरं तर आता आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळत आहोत. आकाश भगत, 1 मिनिट. चला, हरीशजी पाटील कुठे असतील तर आपण देखील या आपल्या देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. चला, कोलेश्वर ब्रास बँड आणि त्यांच्या समवेत मोर्या ब्रास बँड दोन्ही पाहिलं गेलं तर पानची अगदी पाहिलं गेलं तर देणगी बाकी आहे. ती देणगी आपण कमिटीकडे जमा करायची आहे, ही विनंती असणार आहे.
आणि पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 ही शानदार पर्व तुम्ही पाहिलं. आणि ज्या मान्यवरांचं पाहिलं गेलं तर नाव उल्लेख करायचं राहिले या स्पर्धेमध्ये. ज्या मान्यवरांचं नाव अगदी भूल चुकून आम्ही जर घेतले नसतील आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण आयोजकांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो बा. कारण की संपूर्ण मान्यवर आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या साह्यातून पाहिलं गेलं तरी पनवेल प्रीमियर लीग कोलीवाडा अगदी साकारले गेले. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. चला आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे बोलत आहोत. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच 9 बॉल 26 धाव्यांची भारदार खेळी ज्यानं साकारली विनायक पाटील ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. के कोली रॉक ग्रुप यांच्या माध्यमातून आगळं वेगळं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. पहा जेमिनी रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल. बाकीच्या वस्तू सगळे देतात इलेक्ट्रॉनिक वस्तू तर बाकी सगळे वस्तू, पण ही वस्तू अशी आहे नाही घरून यूज होणारी वस्तू आहे. लक्षात ठेवील, बरोबर आहे का नाही? डेफिनेटली आज घरी गेल्यावर घरात देखील आनंद होईल. आज काहीतरी घेऊन आलंय, आईला वडिलांना आनंद होईल. आज काहीतरी मुलाने कमवून आणलंय आणि आगळं वेगळं पारितोषिक तेलाचा डब्बा आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी कोली रॉक ग्रुप कडून पाहायला मिळतोय. अगदी बरोबर. उदो उदो एकविरा माते की जय. आपण लहानपणापासून बघतो की आपण बॅट बॉल खेळला जाते. आईस बोलते किती चावल्याच्या गोणी आणल्यास, काय आणलास, किती आणलास, गहू किती आणलास. पण आज बुऱ्या खरा अर्थाने सांगेल खरा मी नक्की तेलाचा डब्बा आणलाय. बरोबर आहे का नाही? राय माऊलीचा. यस विनायक पाटील आज आज फायनलचा मॅन ऑफ द मॅच तुला मिळालाय. त्याची बाईट नाही घेते, बट जो पारितोषिक मिळालाय आगळा वेगळा पारितोषिक. तेलाचा डबा घेऊन गेल्यानंतर घरात कोणाला सर्वप्रथम आनंद होईल. चला भेटल्याबरोबर धंदो होते. ओके चला, थोडीशी शाईनेस आपल्याला पाहायला मिळते. आणि चला बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण बोलत आहोत. सर्वप्रथम पहा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आपण देणार आहोत. खरं तर आपण पाहतोय स्वर्गीय नागेश धर्मराज भगत यांच्या स्मरणार्थ खरं तर आपण पाहतोय, माफ करा, खरं तर गणेश धर्मराज भगत सुप्रसिद्ध गायक यांच्या स्मरणार्थ खरं तर आपण पाहतोय बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी. तदनंतर आपण पाहतोय बेस्ट बॉलरची ट्रॉफी स्वर्गीय संतोष महादेव भोईर यांच्या स्मरणार्थ आली आहे. तदनंतर आपण पाहतोय मालिकावीरची ट्रॉफी स्वर्गीय नागेश पांडुरंग कोळी यांच्या स्मरणार्थ. आणि रनरअप आणि चॅम्पियनची भली मोठी भव्य दिव्य ट्रॉफी स्वर्गीय भगवान धर्मा पाटील आमचे खरं तर जयेशजी पाटील यांचे वडील त्यांच्या स्मरणार्थ खरं तर SST टेलिकॉमचे ओनर जयेशजी पाटील यांच्याकडून आपल्याला पुरस्कृत झाली आहे. मान ऑफ द सिरीजसाठी असलेली सायकल खरं तर आपण पाहतोय अद्विक विपुल केनी यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो. आणि सर्वप्रथम आपण वळत आहोत आणि पहा मॅचेस अगदी जेवढ्या झाल्या असतील, बट सेमीफायनल 2 आणि फायनल त्या धावा आपण काउंट केल्या नाहीयेत. आयोजकांचा निर्णय आपण पाहिला. प्रत्येक टीमने 4 मॅचेस खेळलेत, त्या 4 मॅचेसच्या धावा आपण काउंट केल्यात आणि ती पारितोषिक आपण मेरिटनुसार देत आहोत. पहा असं नाहीये की प्रत्येक टीम मध्ये एक पारितोषिक गेलं पाहिजे, कारण आयोजकांनी मला सांगितलं ज्या खेळाडूची मेहनत आहे त्याला ते पारितोषिक देणं गरजेचं आहे. पहा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्याने फिल्डिंग करत असताना 5 कॅचेस लपकल्या खेळाडू आहे. वाईट कोण असेल गेस करा. 5 कॅचेस ज्याने लपकल्या, गॉगल परिधान करून खेळ साकारत असतो. व्हाईट कलरची कॅप त्याच्या डोक्यावरती आहे. बेस्ट फिल्डर ठरलाय हर्षल कालोखे. कोलीवाडा प्रीमियर लीग चांगली ट्रॉफी आपण पाहतोय. आमचे पंच कमिटी गणेशजी भगत यांच्या शुभ हस्ते त्यांच्या माध्यमातून खरं तर
स्वर्गीय गणेश धर्मराज भगत यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधुराज आपण पाहतोय गणेशजी भगत, नरेशजी भगत यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. कोलीवाडा प्रीमियर लीग मध्ये खरं तर बेस्ट फिल्डर ठरलाय हर्षल कालोखे. नेक्स्ट आपण बोलत आहोत. पुढील बक्षीस असेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या सिरीज मध्ये खरं तर 3 खेळाडू होते पहा. 4 मॅचेस खेळत असताना 3 खेळाडू या सिरीज मध्ये होते. गणेश भोईर ज्याच्या 4 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. अजय शेलार 5 विकेट, साहिल शेलार 5 विकेट. परंतु ज्यानं 4 षटक घातले असताना 5 गडी बाद केले. अजय आणि साहिल हे 2 खेळाडू या रेसिंग मध्ये होते. अजयनं 4 षटक घातले असताना 5 गडी बाद करत असताना 39 धावा खर्च केल्या. परंतु 4 षटक फेकून 5 गडी बाद करून 35 धावा ज्यानं खर्च केल्या तो साहिल ठरलाय या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज. बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. आपल्या गोलंदाजीच्या ताकदीवरती अनेक सामने जिंकून दिले. या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला अगदी पुढे नेण्याचं काम केलं. आणि ते पहा, हे प्रेम आहे प्रभाकर दादा शेलार यांचं. 500 रुपयांचं कॅश प्राइज. त्यांचा सुपुत्र आज खरं तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरताना अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुढील आहे पहा, पुढील पारितोषिक असेल बेस्ट बॅट्समन. बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी आम्हाला खरं तर प्रस्तुत केली आहे स्वर्गीय गणेश धर्मराज भगत यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधुराज नरेशजी भगत यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी खरं तर प्रस्तुत केली आहे. बेस्ट बॅट्समनच्या रेसमध्ये देखील 3 खेळाडू होते. आम्ही नावे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण बऱ्याचदा असं होतं स्पर्धा घडून जाते, मग एखाद्याच्या मनात हे नको, शंका नको. बेस्ट बॅट्समन मध्ये पहा, हर्षल कालोखेच्या धावा होत्या 31 बॉल मध्ये 91 धावा. महेंद्र भगत 35 बॉल 81 रन्स प्लस 2 विकेट, त्याचे देखील 91 पॉइंट होत होते. परंतु याच्या पुढे जाऊन ज्या खेळाडूनं 31 बॉल 103 रन्स आणि 2 विकेट म्हणजे 10 पॉइंट 113 पॉइंट न कोण असेल तो खेळाडू? तो खेळाडू आहे यज्ञेश कोळी. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट यज्ञेश कोळी. अष्टपैलू कामगिरी, ऑलराऊंडरची भूमिका आणि आज खरं तर अवॉर्ड अगदी त्या खेळाडूला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट रनर अपची ट्रॉफी आपण खरं तर देणार आहोत. या स्पर्धेमध्ये मेगा फायनल पर्यंतचा प्रवास चला मेडल्स खरं तर प्रत्येक खेळाडूला ज्याने पुरस्कृत केलेत मी कैलासवासी सुरेश काशीनाथ भगत यांच्या स्मरणार्थ खरं तर आपण हे मेडल्स आपल्याला पाहायला मिळतील सर्व खेळाडूंसाठी आणि फायनलसाठी असतील पहा. तदनंतर यस आपण पाहतोय रनरअपची ट्रॉफी खरं तर आपण पाहतोय आमचे स्वर्गीय भगवान धर्मा पाटील यांच्या स्मरणार्थ जयेश दादा पाटील श्री साई टेलिकॉमचे सर्व त्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी देण्याकरता मी चला पंच कमिटीला विनंती करेल. सर्व पंच कमिटी कोळीवाड्यातील पनवेल कोळीवाड्यातील सर्व पंच कमिटी आपण यावं. सर्वांना आम्ही इथून खरं तर विनंती करतोय पहा. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक कोळीवाड्यातील जे कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक असतील त्यानंतर ही ट्रॉफी आपण पाहतोय स्वर्गीय भगवान धर्मा पाटील यांच्या स्मरणार्थ जयेश दादा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये रनरअप ठरलाय विजय शेठ कोंडिलकर प्रतिष्ठान संघ कोळीवाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये. या संघाचं नाव द्वितीय क्रमांकाला अगदी चमकताना पाहायला मिळेल. चमचमती ट्रॉफी देऊन सर्व खेळाडूंना आपण इथे सन्मानित करत आहोत. चांगला खेळ आपल्या नशिबावरती, आपल्या मेहनतीवरती, आपल्या कष्टाच्या जोरावरती
आज खरं तर या संघानं हे पारितोषिक मिळवलं. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढील स्पर्धेसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील सर्व खेळाडूंना. आणि त्यानंतर आपण वळत आहोत ज्या बक्षिसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. मागील 3 दिवसापासून नाव सुद्धा लौकिक झालंय, त्यामुळे वेगळं काही नाहीये. मॅन ऑफ द सिरीज कडे आपण बोलत आहोत. मालिकावीरची ट्रॉफी स्वर्गीय नागेश पांडुरंग कोळी यांच्या स्मरणार्थ खरं तर अगदी मोठी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आमचे मामा स्वर्गीय नागेश पांडुरंग कोळी यांच्या माध्यमातून मी विनंती करेन संकेत भोईर आपण या. हर्षद दादा कोळी आपण देखील या. यांच्या माध्यमातून खरं तर स्वर्गीय नागेश पांडुरंग कोळी यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि सायकल ज्यांनी पुरस्कृत केली आहे अद्विक केणी, अद्विक विपुल केणी यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीज ज्या पारितोषिकाकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. तीन दिवस 3-4 मॅचेस मध्ये दमदार खेळ त्याचा आपण पाहिला. नाव माहित आहे 43 बॉल 167 धावा 4 विकेट 187 पॉइंट्स न दर्शन शेलार ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. मालिकावीर. मागील वर्षामध्ये इमोशन्स हे खेळाडूचे आपण पाहिले होते, परंतु या वर्षी तो चालत राहिला, सतत परिश्रम करत राहिला, सतत मेहनत त्याने केली. गेल्या वर्षी इमोशन्स त्याचे आम्ही देखील पाहिले होते, त्याच्या डोळ्यातून अश्रू येताना अगदी आपण पाहिले, परंतु या वर्ष दमदार कामगिरी दर्शनची आपण पाहिली आणि दर्शनची बाईट आपण घेणार आहोत. मागील वर्ष खूप दर्शन नाराज होता, आज बोलायलाच लागेल. आज स्मित हास्य त्याच्या अगदी चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या वर्षी इमोशन्स खूप आम्ही पाहिले, परंतु यंदा त्याने करून दाखवलं. पहा असं काही नसतं, 1 वर्ष भेटत नव्हतं म्हणून दुसरं काही, परंतु यंदा त्यांनी कष्ट दाखवले, त्याची मेहनत त्यांनी दाखवली आणि देवाने त्याचं फल त्याला दिलं. दर्शन एकंदरीत खरं तर मागील वर्षामध्ये सुद्धा आम्ही स्कोरिंगच्या भूमिकेत होतो, तुझं नाव आम्ही देखील पाहिलं होतं, परंतु काय कारणास्तव प्राइज हुकली होती, परंतु या वर्षी ती प्राइज तुला मिळेल. एकंदरीत काय बोलशील या स्पर्धेबद्दल आणि तुझ्या खेळीबद्दल? मेहनत कमी पडली होती. मेहनत, परंतु या वर्षी अशी काय मेहनत केली, कशा रीतीनं प्रॅक्टिस साकारली जे एवढं मध्ये पारितोषिक तुम्ही मिळवलं? डबल मेहनत केली. यस डेफिनेटली. आणि एकंदरीत आपल्या कोलीवाडा प्रीमियर लीग बद्दल काय म्हणशील? आयोजक कमिटी आपण पाहतोय भावेश दादा गोवारी, अगदी सर्व आयोजक आपण पाहिले, हर्षद दादा कोटे असतील, सर्व आम्ही 3 दिवस पाहिले. खूप सारी मेहनत, सर्व ऍडजस्टमेंट, सर्व गोष्टी हँडल करणं अगदी आयोजन म्हटलं तर सोपी गोष्ट नसते. आणि त्यामध्ये सुद्धा देखील कुठली वीज नव्हता, कुठली दुखापत नव्हता, स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. आयोजकांबद्दल तू काय म्हणशील? 1 नंबर आयोजन. यस डेफिनेटली. कॉंग्रॅच्युलेशन्स दर्शन. मागील वर्षामध्ये साकारलेलं स्वप्न आज पूर्ण होताना आपण पाहिलं आणि आज घरी गेल्यानंतर सर्वात पहिला मोठा आनंद कोणाला होईल? भाऊला. भाऊला सायकल मिळणार आहे, परंतु आई वडिलांच्या चेहऱ्यावर कशा रीतीने आनंद असेल? चांगल्या. यस डेफिनेटली. कॉंग्रॅच्युलेशन्स दर्शन. खरं तर जास्त काही बोलत नाहीये, बट रनरअपचं कॅश प्राइज देण्याकरता देखील आम्ही पंचकमिटीला विनंती करू. आपण चला द्वितीय क्रमांकाचा मानकरी असलेला संघ विजय शेठ कोंडिल प्रतिष्ठान 11 टीम आपण या. चला आणि चला चॅम्पियन ऑफ दी टुर्नामेंट, या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरणारा संघ कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 आणि चॅम्पियनचा मानकरी ओम साईराम गौरेश 11 टीम. खेळाडू आहेत पहा, 11 खेळाडूंना मेडल आपण देणार आहोत आणि सर्व खेळाडूंची नावे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. स्वर्गीय सुरेशजी भगत यांच्या स्मरणार्थ खरं तर त्यांचे बंधुराज आपण पाहतोय कृष्णाजी भगत यांच्या माध्यमातून मेडल पुरस्कृत केले गेलेत. कमलाकर शेलार यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अनेक खेळाडू खरं तर यांच्या तालमीत घडताना अगदी आपण पाहिलेत. अँड्रमचे देखील खेळाडू त्यांनी घडवले
आणि लेजेंडली प्लेयर कोलीवाड्यामध्ये खरं तर कमलाकर मामा शेलार यांना आपण पाहत असतो. 50+ असून देखील अगदी 50+ असून देखील त्यांचा चांगला खेळ आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मेडल खरं तर देणार आहोत. तेजस पाटील खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. विनायक पाटील यांना देखील आपण पाहू शकाल. प्रथम भोई, प्रथम शेलार असतील. बेस्ट बॉलर साहिल शेलार असतील. करण भगत असतील. योगेशजी पाटील असतील. जितेश शेलार असतील. तेजस शेलार असतील. तेजस शेलारला देखील खूप सारी मेहनत करताना आम्ही या स्पर्धेमध्ये पाहत असतो. कुणाल शेलार असतील आणि सर्व शेलार बंधू आहेत. गजानन भगत, परंतु एक खेळाडू वेगळा आहे, त्याची स्टाईलच वेगळी आहे. हर्षल कालोखे, लेजेंडरी प्लेयर, सध्याच्या स्थितीला नावाजलेला खेळाडू. दर्शन आपण देखील या संघ मालक. अनेक बक्षिसांची लयलूट त्यांनी दिली. खरं तर पैसे सर्वांकडे असतात, परंतु देण्याची वृत्ती आणि ती आज प्रभाकर काका शेलार यांनी दाखवली आणि आज खरं त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरताना अगदी आपल्याला पाहायला मिळाला. दर्शन शेलार आपण या. दर्शन शेलार याला देखील आपण मेडल देत आहोत. तब्बल बऱ्याचशा वर्षापासून हा खेळाडू खेळ साकारत असतो. आज त्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि आज ते स्मित हास्य त्याच्या चेहऱ्यावरती अगदी पाहायला मिळतंय. आणि चॅम्पियनची ट्रॉफी स्वर्गीय भगवान धर्मा पाटील माजी नगरसेवक यांच्या स्मरणार्थ श्री साई टेलिकॉमचे सर्व जयेशदादा पाटील आणि कॅश प्राइज देखील पंच कमिटीच्या माध्यमातून ही कॅश प्राइज पुरस्कृत केली होती. पनवेल कोळी समाज आणि इथे मात्र आज पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन ठरतोय ओम साईराम. गौरेश शिलोनेचा डोरडाट आल्या मित्रांनो या टीम साठी. थँक्यू डीजे. एक मिनिट डीजे. पहा, चॅम्पियन ठरलाय प्रभाकर दादा शेलार यांचा संघ, परंतु चॅम्पियन ठरल्याबरोबर त्वरित रोख रक्कम 5,555 रुपये खरं तर आज कोली समाजासाठी पालखीसाठी इथे धनराशी प्राप्त झाली आहे. पहा, मानाच्या पालखीसाठी तब्बल 5,555 रुपये त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेत. आणि यस, ही स्पर्धा यंदाच्या वर्षासाठी इथेच संपली असं जाहीर करतो. सर्व आयोजकांचे, सर्व खेळाडूंचे आम्ही आभार व्यक्त करतो. यस. डीजे 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 मी सर्वांना सांगू इच्छितो की या वर्षाची जी केपील होती, या वर्षाची जी आपली जी पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग, या वर्षीची आपली जी पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग, आपल्या पनवेल कोली समाजाची जी प्रीमियर लीग होती, ती प्रीमियर लीग आपण आपल्या समाजाच्या पालखीसाठी, म्हणजे आपला जो यावर्षी कारल्याच्या पालखीचा मान आहे त्यासाठी आपण ठेवली होती. आणि गावातले जेवढे आपले म्हणजे गावातले जेवढे आपली मुलं आहेत, ग्रुप्स आहेत, त्यांनी या आपल्या प्रीमियर लीगसाठी मेहनत केली आहे. तसेच गावातले आपले वरिष्ठ जी लोक आहेत त्यांनी आपल्या या प्रीमियर लीगसाठी देणगी दिलेली आहे. आणि आर्थिक सहाय्य, तसेच एखाद्या ट्रॉफी असू दे किंवा बॉलबॉक्स असू दे, अशा बऱ्याचशा वस्तू आपल्याला या प्रीमियर लीगसाठी दिलेल्या आहेत. आणि तसेच आपल्याला पंच कमिटी यांच्यामार्फत या प्रीमियर लीगसाठी प्रथम पारितोषिक दिलेलं आहे. आणि तसेच आपले नगरसेवक सुमितादा झुंजारराव यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला द्वितीय पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. तसेच असे अनेक बक्षिसे आपल्याला आपल्या गावातनं किंवा आपल्या पॉलिटिक्स लोकांकडून आपल्याला प्राप्त झालेले आहेत. तर मी सर्वांचे मनापासून धन्यवाद करतो. तसेच गावातनं आपल्याला देणगी स्वरूपात बऱ्याचशा आपल्या लोकांनी आपल्याला दिलेले आहेत. गावातल्या सर्व वरिष्ठ लोक असू द्या
किंवा आपले उद्योजक असू दे, त्या लोकांनी आपल्याला देणगी स्वरूपात या KPL मदत केलेली आहे. मी आणि तसेच ही सर्व KPL करताना आपल्या गावातील जी KPL कमिटी निवडली होती, मी सर्व त्यांची नावं घेतो. मी विघ्नेश पाटील यांना विनंती करेल, तुम्ही या 2 दिवस आपल्याला जेवणाच्या टेम्पोसाठी ज्यांनी व्यवस्था केलेली आहे, आपले विघ्नेश पाटील त्यांचं स्वागत राहिलं होतं. सॉरी विघ्नेश, सॉरी. मयूर ते त्यांचं स्वागत करतील. धन्यवाद विघ्नेश, तुम्ही आम्हाला टेम्पो उपलब्ध केल्याबद्दल. आचार्य आजा यांनी सुद्धा आपल्याला जेवणाची व्यवस्था करून दिली होती, धन्यवाद. तर सर्वात मोठा सत्कार जो राहिला आहे तो म्हणजे आपल्या लहान मुलांचा. कारण जेवढे चेंडू सीमारेषा बाहेर गेलेले आहेत